नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड 10वीच्या पुस्तकातला हा दुसरा जो घटक आहे, या घटकाचं इंग्लिश वर्कशॉप आपण या 5व्या पार्टमध्ये घेणार आहोत. ज्यांना पहिले 4 पार्ट पाहिले नसतील, पहिल्या पार्टमध्ये आपण इंग्लिश जे काही वॉर्मिंग अप आहे पहिलं ते पाहिले. त्याच्यानंतर शेवटचे जे 3 पार्ट्स बघितले, त्याच्यामध्ये जे पॅसेजेस आलेले आहेत त्याचे आपण भाग केले 3 आणि त्याच्यानुसार पाहिले. आणि आपण आज जो बघतोय तो 5वा भाग बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमध्ये आलेले प्रश्न क्रमांक 1 ते 10 म्हणजे जवळपास सगळेच प्रश्न, पुन्हा फक्त लँग्वेज स्टडी राहतं ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. सो ठीक आहे, चला तर सुरू करूयात. पार्ट 5 इंग्लिश वर्कशॉप. तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, पहा. पहिलाच प्रश्न सुरुवातीला असा आहे, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिलेत, त्याच्याशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात, सहमत की असहमत, हे तुम्हाला सांगायचे. प्लस जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. पण तुम्हाला फक्त ॲग्री किंवा डिसॲग्री म्हणून थांबायचं नाही, तर वाय यू आर ॲग्री, वाय यू आर नॉट ॲग्री, मीन्स वाय यू आर डिसॲग्री, हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. सो लेट्स टेक द फर्स्ट A1. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ज्या कंपाऊंडमध्ये नेचर हे राहत होता, आपला नॅरेटर राहत होता, ते जे कंपाऊंड होतं किंवा तो जो परिसर होता तो कसा होता, रिच इन नेचर्स बाउंडी, म्हणजे निसर्ग समृद्ध होता. हे विधान बरोबर आहे. म्हणजे याच्याशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात. सो डेफिनेटली यू आर ॲग्री, कारण पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपल्याला दिसलेलं आहे. तर काय म्हणता येईल बघा, ॲग्री द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. हे वाक्य जशाच तसं तुमच्या पहिल्या दुसऱ्या पॅसेजमधलं आहे. आय होप की तुम्ही त्याच्यावरून तर्क काढून त्यापैकी एक वाक्य जे ह्या गोष्टीला सपोर्ट करेल असं वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, लेट्स टेक बी. हॉलिडे प्रोव्हाइड अस an opportunity to read various magazines and story books. म्हणजे सुट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला काय प्रोव्हाइड करतात बघा, संधी प्रोव्हाइड करतात. कशासाठीची संधी, तर वेगवेगळ्या गोष्टी वाचण्यासाठी. मग मॅगझिन्स असतील किंवा स्टोरी बुक्स असतील. डेफिनेटली यू आर ॲग्री विथ दिस. ओके, येस, ॲग्री. ड्युरिंग हॉलिडेज वी गेट टू मच फ्री टाईम. आपल्याला फ्री टाईम खूप सारा मिळतो. सो वी टेक ऑर वी कॅन से दॅट की वी विल टेक द चान्स टू रीड. आपण त्या संधीचा फायदा घेतो. ओके, आपण त्या संधीचा बेनिफिट घेतो आणि काय करतो, स्टोरी बुक्स असतील म्हणा किंवा मॅगझिन्स असतील ते आपण रीड करतो. नेक्स्ट, थर्ड वन. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. नॅरेटरनं त्या बेबी लंगूरला वाचवून काय केली, तर मिस्टेक केली. या मताशी तुम्ही सहमत आहात का? डेफिनेटली यू आर नॉट ॲग्री विथ दिस. सो यू शुड राईट देअर डिसॲग्री. वाय? सेव्हिंग द बेबी लंगूर ही गॉट द डिफरंट सॅटिस्फॅक्शन. ज्यावेळेस आपल्या लेखकानं त्याला वाचवलं तेव्हा त्याला एक वेगळंच समाधान मिळालं. ते समाधान शेवटच्या 2-3 पॅराग्राफमध्ये लेखकानं म्हणून दाखवलं आहे. पहा, मीन्स टुडे ही कुड नॉट मिस ऑर ही कुड नॉट काय म्हणतात आपण त्याला, फॉरगेट. तो आजपर्यंतही तो काय झालेला नाही, विसरलेला नाही. एवढं वेगळ्याच प्रकारचं विलक्षण अनुभव लेखकाला त्या ठिकाणी आला होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे, ॲनिमल कॅनॉट कन्वे इमोशन. ॲनिमल्सला इमोशन नसतात किंवा ॲनिमल्स हे इमोशनलेस असतात. नो, डेफिनेटली नो. डिसॲग्री. वाय? द मदर लंगूर showed her gratitude for the narrator because we have seen the incident where the narrator saved the baby langur, and when the mother langur came over the roof or over the coop, she showed the gratitude for the narrator. नॅरेटरसाठी तिनं काय दाखवलं, तिच्या डोळ्यातून तसं कृतज्ञता दाखवलेली होती. हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे E1. क्वेश्चन काय पहा, द नॅरेटर वॉज 55 years old वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड. हा इन्सिडेंट जेव्हा घडला त्यावेळेस नॅरेटर 55 वर्षाचे होते. नो, लक्षात घ्या, लास्ट लाईन जी आहे त्या लाईनमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. डिसॲग्री. द इन्सिडेंट इज 55 years old वेन ही वॉज 15 years old.
हा इन्सिडेंट कधी 55 वर्षापूर्वी घडला आहे, जेव्हा लेखक 15 वर्षाचे होते. टुडे ही इज 70 years old. असं वर्णन शेवटच्या ह्याच्यात आलेलं आहे. ओके, लेट्स टेक द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2ला या. इथं तुम्हाला काय केलं बघा, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. ग्रुप एमध्ये तुम्हाला काही फ्रेजेस दिलेत आणि त्यांचं मिनिंग तुम्हाला ग्रुप बीमध्ये दिलेलं आहे. ओके, ॲक्च्युली आय हॅव गिवन द आन्सर्स विथ सेम कलर. ओके, लाईक टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ, एखाद्या गोष्टीचा घटक असणे. ठीक आहे, आणि खूप महत्त्वाचा घटक असणे. मग इथं दिले बघा, टू बी अन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट, म्हणजे खूप महत्त्वाचा घटक असणे. म्हणजे जोडी जी बसणार आहे ती कशाची बसणार आहे बघा, या दोघांची बसणार आहे. ठीक आहे, सो यू विल राईट द आन्सर्स इन फ्रंट ऑफ इच अदर, म्हणजे एकमेकांच्या समोर त्याची उत्तरं लिहाल तुम्ही. टू बी इनग्रॉस्ड इन, टू बी इनग्रॉस्ड इन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीत काय असणे, व्यापलेलं असणे किंवा एखाद्या गोष्टीत मग्न होणे. सो टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, म्हणजे हे तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस ऑफ, एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधणे. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. टू फिगर आउट, एखाद्या गोष्टीचं, एखादी गोष्ट काय करणे, शोधणे किंवा त्याचं सोल्युशन आपण फाइंड आउट करणे. सो टू बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय करणे, आपण सॉल्व करण्यासाठी समर्थ असणे किंवा समर्थ म्हणजे ते सोडवू शकणे. देन पॉन्डर ओव्हर, टू पॉन्डर ओव्हर, टू थिंक अबाउट सिरियसली. लास्ट लाईनमध्ये आलं तर पहा की जेव्हा ते बेबी आता हातात आल्यानंतर ती विचार करत होती की आता कुठं जावं. सो मीन्स थिंकिंग सिरियसली, एखाद्या गोष्टीबद्दल सिरियसली थिंक करणे, विचार करणे. देन टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, एखाद्या गोष्टीनं ओव्हरवेल्म्ड होणे म्हणजे काय, भावनोत्कटता आपल्या मनामध्ये येणे, भावनिक होणे एखाद्या गोष्टीवरून. म्हणून टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. ठीक आहे, नेक्स्ट आहे इन अ फ्लॅश, काही एका सेकंदात किंवा लगेचच, व्हेरी क्विकली या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. टू फाइंड अ सोलस, ज्यावेळेस ते बाळ आपल्या आईजवळ गेलं त्यावेळेस त्याला काय भेटलं, कम्फर्ट झोनमध्ये गेल्यासारखं वाटलं. सो द आन्सर इज, या ठिकाणी बघा 3 नंबरचा क्वेश्चन आहे, 3 नंबरचा जो हे दिलेला आहे, ओळ दिली आहे, ते तुमचं उत्तर असेल टू फाइंड कम्फर्ट अँड पीस, एखाद्या गोष्टीत शांतता लाभणे. ओके, सो नाव कम ॲट क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. सो यू विल गेट यू विल फाइंड द क्वेश्चन्स लाईक दिस इन A5. A5मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये असे प्रश्न दिसणार आहेत. वाय डिड द नॅरेटर इग्नोर बार्किंग डॉग्स, किंवा तुम्हाला A2 जो असतो त्याच्यामध्ये आता वेबवरती प्रश्न येतात, पण अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला कदाचित विचारले जाऊ शकतात की ज्याच्यामध्ये 2-3 तुम्हाला ओळी लिहून त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. वाय डिड द नॅरेटर इग्नोर बार्किंग डॉग्स, बार्किंग डॉग्सला का नॅरेटरने इग्नोर केलं, इग्नोर केलं म्हणजे दुर्लक्ष केलं, का केलं, तर त्याची 2 कारणं. एक तर तो पुस्तकात खूप मग्न झाला होता आणि दुसरं म्हणजे हे रोजचंच होतं. ठीक आहे, सो द आन्सर्स, द नॅरेटर इग्नोर्ड द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, म्हणजे एखाद्या दुर्दैवी डुकराला कुत्र्यांनी काय केलं असेल, एका कोपऱ्यात घेतलं असेल आणि त्याला वेढलं असेल आणि त्याच्यामुळे तो आवाज चालू असेल असं त्याला वाटलं होतं. आणि दुसरं म्हणजे काय, ही वॉज डीपली इनग्रोस्ड इन द बुक, तो त्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीनं मग्न झालेला होता, त्याला त्याच्यातून बाहेर यावंसं वाटत नव्हतं. ह्या 2 गोष्टी होत्या, त्यामुळे त्यानं त्या बार्किंग डॉग्सकडं दुर्लक्ष केलं. म्हणजे एक आहे मनाची अवस्था आणि एक आहे बाजूच्या परिसराचा परिणाम. ह्या 2 गोष्टीमुळे लेखक काही उठू वाटत नव्हतं लेखकाला किंवा त्यानं इग्नोर केलं. देन क्वेश्चन सेकंड काय म्हणतो बघा, वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. ओके, लास्ट इन्सिडेंट आठवा. म्हणजे प्रश्न असं म्हणतोय की मदर लंगूरनं बेबी लंगूरला त्या कूपमधून बाहेर घेण्यासाठी काही एफर्ट दाखवलेच नाही, तिला वाटलंच नाही की आपण याला घेऊन जावं. ओके, म्हणजे तिला कशामुळं तसं वाटलं, कशामुळं तिनं तेवढी हालचाल केलेली नाही किंवा आपलं बाळ पडले म्हटल्यावर पटकन आपल्या हातात घेऊन ती का पळाली नाही, तर त्याची 2 कारणं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. तुला पहिलं कारण असेल, द मदर लंगूर सॉ द नॅरेटर कॉट हर बेबी अँड सेव्ड फ्रॉम द मेल लंगूर, कारण तिला माहीत होतं की दॅट बॉय सेव्ड माय बेबी लंगूर, माझ्या बाळाला त्याच मुलानं वाचवलेलं आहे. सो आय कॅन बिलीव्ह ऑन हिम,
मी त्याच्यावरती विश्वास करू शकते असं तिला कदाचित वाटलं असेल. अँड द नेक्स्ट वन इज द मदर लंगूर अंडरस्टूड दॅट द नॅरेटर वॉज ट्राईंग टू सेव्ह द बेबी. आणि तिला खात्री होती की हा वाचवण्याचाच प्रयत्न आपल्या बाळाला करणार आहे. सो दॅट्स वाय शी डज नॉट मेक एफर्ट्स टू ग्रॅब द बेबी फ्रॉम द कूप. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय बघा, क्वेश्चन नंबर 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. तुम्हाला इथं जवळपास मला वाटतं 13 ओळी दिलेत ज्यांचा सिक्वेन्स थोडासा हे केलं, जम्मल करून दिलेला आहे आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आय होप की तुम्ही ह्या सगळ्या ओळी वाचताल आणि विचार करताल की पहिल्यांदा काय कळलं. 1 इज गिवन फॉर यू, तुम्हाला एक करून दिलेलं आहे. सो काय बघा, आय वॉज इनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे मी त्या स्टोरी बुक्समध्ये इनग्रोस झालेला आहे, ही पहिली ओळ. नंतर काय झालं, आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक्स. मी पुस्तकामध्ये पूर्णपणे काय झालो, वेढलो गेलो. ठीक आहे, पहिलं हे झालं. नंतर तिसरं वाक्य तुम्हाला इथं सापडतंय, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. म्हणजे माझ्या जवळ डिस्टर्बन्स होतं हे माझ्या लक्षात आलं. चौथी लाईन होते, आय सॉ समथिंग हॉरिबल. म्हणजे मी बाहेर आलो आणि मी समथिंग हॉरिबल काहीतरी पाहिलं. नेक्स्ट काय बघा, तर पुन्हा मागच्या पेजवर येतोय मी, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल कॅन. म्हणजे आता त्यानं बघितलं, काय बघितलं की एक मेल लंगूर त्या बाळाला घेऊन तो काय करतोय, स्क्रॅचेस ओढतोय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग मला काय आठवलं, तर त्याच्यातलं एक ॲनिमल क्लॅनमधलं एक कस्टम आठवलं. कस्टम आठवल्यानंतर पुढं काय झालं पहा, पुढं दिलंय, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. मग मी त्याच्या दृष्टीनं त्याच्या बाजूनं काठी हातात घेऊन दगड त्याच्या बाजूनं काय केले, थोडेसे भिरकावले. मग पुढं काय, आय मॅनेज टू कॅच द होल्ड. मारण्याचा परिणाम काय झाला, त्या मेल लंगूरनं काय केलं, त्याला सोडून दिलं छतावरनं आणि ते खाली घसरत आलं. सो आवर नॅरेटर मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. हे झालं 7वं. त्याच्यानंतर पुढं काय घडलं, तर पुढं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी बॅकयार्डला घेऊन गेलो. ठीक आहे, मग काय, आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. मी त्याला बनाना ऑफर केलं. नंतर काय झालं पहा, 10वी काय असेल ओळ, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि मग सगळं केल्यानंतर मी त्या मदर लंगूरला अलाउ केलं आणि मी बाहेर निघालो त्याच्यातून. ठीक आहे, त्या कूपमधून. आणि मदर लंगूरनं आपल्या बाळाला काय केलं, ॲक्सेस केलं, घेतलं. त्याच्यानंतर पुढं काय घडलं बघा, पुन्हा आपल्याला मागं जावं लागेल या ठिकाणी, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. म्हणजे मी तिच्या डोळ्यात बघितलं, तो जो ग्रॅटिट्यूड आहे तो मला दिसला आणि तो आजही मी विसरलेलो नाही. त्याच्यानंतर पुन्हा पुढचं वाक्य काय असणार आहे बघा, 12 वाक्य असणार आहे, आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन. माझ्या त्या दिवशी लक्षात आलं की फक्त अन्न देणं हे त्यांच्याबरोबरचं कम्युनिकेशन नाही. सो आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. मी आजही ते एन्काउंटर विसरू शकत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या ओळी ज्या आहेत ह्या काय करायच्या, सिक्वेन्सनं लावायच्या आहेत. आय होप की तुम्ही हे ॲन्सर समजून घ्याल. ठीक आहे, वळूयात पुढच्या 5व्या क्वेश्चन करा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. तुम्हाला थोडं विस्तारात ह्याचं काय करायचं आहे, ॲन्सर लिहायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. जेव्हा तुम्ही असा प्रश्न, तुम्हाला जर समजा प्रश्न तुम्हाला A5 विचारायचा असेल तर हा विचारला जाऊ शकतो की इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड. जर समजा तुम्हाला एखादा इंज्युअर्ड बर्ड असेल, म्हणा ॲनिमल असेल, जर रस्त्यात भेटला किंवा शाळेतून रिटर्न करताय आणि त्यावेळेस तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल. ओके, पर्सनल रिस्पॉन्स आहे. सो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहाल. सो आय हॅव गिवन फॉर यू, यू कॅन चेंज बाय युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला बदलू शकाल. सो मी असं लिहिलं आहे, इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम माय स्कूल आय विल टेक इट टू द गुड वेट. मी काय करेल, त्याला पहिल्यांदा जो गुड वेट असेल ना, वेटरनरियन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डॉक्टर जो असेल प्राण्यांचा, जनावरांचा, तर त्याच्याकडे मी घेऊन जाईल. आय विल टेक केअर ऑफ इट. मी त्याची काळजी घेईल. छोटे छोटे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, आय विल प्रोव्हाइड द बर्ड
वॉटर अँड फूड टू इट, मी त्याला खाण्यासाठी पिण्यासाठी काय करेल, पाणी किंवा जे काही अन्न असेल ते मी त्याला काय करेल, प्रोव्हाइड करेल. आय विल गिव्ह द बर्ड मेडिसिन्स प्रॉपरली अँड मेक द बर्ड हेल्दी, मी त्या पक्ष्याला काय करेल की योग्य ती जी काही औषधं असतील ती औषधं त्याच्यावरती अप्लाय करेल, समजा जखम असेल तर. अँड आय विल मेक द बर्ड हेल्दी, आणि मी त्याला नीट करेल. अँड देन आय विल फ्री द बर्ड, आणि मग त्या प्राण्याला त्या पक्षाला मी काय करेल, सोडून देईल. असं तुम्हाला रिस्पॉन्स तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये काही ओळी वाढवून देऊ शकताय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. आता एवढी स्टोरी आपण सगळी वाचली, ह्याच्यातून आपल्या लेखकाविषयीचं तपन मुखर्जी यांच्याविषयीचं जे मत आहे ते काय आहे. आफ्टर रीडिंग दिस स्टोरी आय एम शुअर दॅट द नॅरेटर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग स्टोरीज. पहिल्याच ह्याच्यामध्ये दिसतंय ना, ओके, ही वॉज इनग्रोस्ड इन स्टोरी बुक्स असं वाक्य आलेलं आहे. इट मीन्स दॅट ही इज फॉन्ड ऑफ रीडिंग, त्याला वाचनाचा प्रचंड छंद आहे हे आपल्या लक्षात येतं. ही इज व्हेरी काइंड हार्टेड, आणि तो खूप हलका किंवा त्याला आपण काय म्हणूयात, कोमल हृदयाचा आहे. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी नेहमी त्याच्यामध्ये करुणेचा भाव येतो. असं आहे का, कारण तो त्याला वाचवण्यासाठी पुढं धावला. ओके. वेन द बेबी लंगूर वॉज इन ट्रबल ही ट्रायड हिज बेस्ट अँड सेव्ड द बेबी फ्रॉम द डेंजर. म्हणजे त्यानं त्या कंडिशनमध्ये त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यात त्याला वाचवू शकला. He is fond of the nature also because in the first paragraph he described the surrounding very nicely. आणि माझ्या माहितीस तो आपल्या लेखकाला निसर्गाची सुद्धा खूप आवड आहे. कारण काय, इन द फर्स्ट पॅराग्राफ ही डिस्क्राइब्ड एव्हरीथिंग व्हेरी नाईसली. प्रत्येक गोष्ट त्यानं खूप छान पद्धतीने डिस्क्राईब केलेली आहे. सो दॅट्स वाय आय थिंक आवर नॅरेटर इज अ गुड मॅन. आपला नॅरेटर हा गुड मॅन आहे किंवा गुड बॉय होता त्याच्या काळामध्ये, हे आपण कन्फर्म सांगू शकतो. ठीक आहे. तुम्ही तुमचं उत्तरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकताय. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. आता बघा, पॅराग्राफ लिहायचं आहे खरं तर आपल्याला. मदर चाइल्ड रिलेशनशिप, म्हणजे आई आणि मुलामधलं रिलेशनशिप. काय बघा, पहिला पॉईंट, केअरफुल. ओके, सो एव्हरी मदर इज केअरफुल अबाउट द चाइल्ड. ओके, म्हणजे काही जरी झालं तरी आई आपल्या बाळाविषयी नेहमी कशी असते, केअरफुल असते. 2-2 ओळी तुम्ही लिहू शकता. रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, ती काय करते, आपल्या मुलाची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी, संपूर्ण जबाबदारी ती स्वतः उचलते. ओके, ती दुसऱ्या कोणावर रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही. अंडरस्टँडिंग, तिचा जो नेचर असतो ना तो खूप अंडरस्टँडिंग असतो. मीन्स शी अंडरस्टँड एव्हरीथिंग, तिला प्रत्येक गोष्ट समजत असते. ओके. डेडिकेशन, अँड शी डेडिकेट एव्हरीथिंग फॉर द चाइल्ड. आपल्या मुलासाठी ती सगळं डेडिकेट करायला तयार असते. यू कॅन सी सम लाईन्स हॅव गिवन बाय मी. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज द मोस्ट स्पेशल रिलेशन इन द वर्ल्ड. जगातलं सगळ्यात स्पेशल रिलेशनशिप आहे हे. द चाइल्ड इज नॉट द बर्डन टू द मदर. कुठलंही बाळ हे आईसाठी ओझं नसतं, बर्डन नसतं. दॅट इज ॲक्च्युअली रिस्पॉन्सिबिलिटी. खरं तर ती काय असते, तिच्या दृष्टीनं रिस्पॉन्सिबिलिटी असते. शी ऑलवेज ट्राय टू गिव्ह गुड मॅनर्स टू हर चाइल्ड. म्हणजे आपल्या लेकराला नेहमी गुड मॅनर्स यावेत, त्यांना चांगलं बोलावं, सगळ्या गोष्टी चांगल्या करत, याच्यासाठी ती नेहमी काय असते, प्रयत्नशील असते. शी कॅन डू एव्हरीथिंग फॉर हर चाइल्ड. ती आपल्या चाइल्डसाठी जे पाहिजे, जे करता येणं शक्य ती करत असते. अशा खूप साऱ्या स्टोरीजसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. दिस डज नॉट हॅपन ओनली इन ह्युमन बिईंग बट इन ॲनिमल्स ऑल्सो. हे जे घडतं ना ते फक्त माणसातच घडत नाही. माणसामध्येच आई फक्त ह्या सगळ्या गुणांनी संपन्न असते. सो इट हॅपन्स इन ॲनिमल्स ऑल्सो. हे ॲनिमल्समध्ये सुद्धा घडतं. शी अंडरस्टँड एव्हरीथिंग इन हर चिल्ड्रन्स माइंड. आपल्या मुलाच्या मनातली प्रत्येक गोष्ट ती समजून घेत असते. तुम्ही तुमच्या आईचा सुद्धा ऑब्झर्व करा की आपल्याला जे पाहिजे ते बरोबर ती ओळखत असते. आपल्या मनात काय आहे ते नक्की ती ओळखत असते. वी कॅनॉट कम्पेअर एनिथिंग विथ मदर्स लव. आपण आईच्या प्रेमाबरोबर कुठलीही गोष्ट कम्पेअर करू शकत नाही. इट मीन्स इट इज ॲट द हायेस्ट पोझिशन. ओके. शी इज ऑलवेज रेडी टू डेडिकेट एव्हरीथिंग फॉर हर चिल्ड्रन. म्हणजे आपल्या मुलांसाठी काहीही डेडिकेट करण्याची तिची तयारी असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही ओळी लिहू शकताय. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे
Complete the following and write a paragraph on each of the given activities. Injured animal, how will you help? तुम्ही कशी मदत कराल? काही पॉईंट्स तुम्हाला आधी सांगतो. टेक इट टू द वेट. आपण ह्याचं उत्तर ना मागं एका ठिकाणी बघितले बघा. त्याला कसं तुम्ही शाळेतून रिटर्न होताना त्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला थोडंसं लिहायचं आहे. नंतर टू टेक केअर ऑफ इट, तुम्ही त्याची काळजी घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्च इन्फॉर्मेशन ऑन नेट, आपण नेटवर्कवर इंटरनेटवरती वेगवेगळी त्याच्याबद्दलची माहिती गोळा करू शकतो की ह्याचे प्रकार कसे आहेत, हा राहतो कसा, किंवा ह्याच्याशी रिलेटेड आणखीन कुठले प्राणी पक्षी आहेत वगैरे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर एक लास्ट पॉईंट आहे गिव्ह प्रॉपर मेडिसिन्स. त्याला काय करेल मी, चांगल्या पद्धतीचे मेडिसिन्स. म्हणजे तुम्ही याला सेम उत्तर ते लिहू शकताय जे मग अशा आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 7. वर्क इन पेअर्स and make as many words as you can using letters in the word encounter. Encounter हा शब्द बघा आणि त्या एन्काउंटर या शब्दाचा त्या शब्दातल्या प्रत्येक लेटर्सचा उपयोग करून तुम्हाला काय सांगितलं, काही 3 लेटर्स वर्ड बनवा, काही 4 लेटर वर्ड बनवा आणि काही 5 किंवा 6 लेटर्स वर्ड बनवायचे आहेत. ओके. आय होप की हा प्रश्न तुम्ही सोडू शकाल. आता जर समजा तुम्ही एन्काउंटरमध्ये बघितलं तर तुम्हाला 10 हा तर शब्द दिसतोयच. ठीक आहे. नॉट तुम्हाला दिसेल बघा, NO आणि इथं T. ठीक आहे. तसंच नॉर आहे, नट आहे, वन आहे, रन आहे किंवा नेट आहे. ठीक आहे. 4 लेटरमध्ये जर गेलात तर तुम्हाला काउंट दिसेल, कोण हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार आहे, क्यूट दिसणार आहे, रेंट दिसणार आहे, टिन, टोन असेल किंवा क्यूअर असेल, बरा करणे, अशा अर्थाचे शब्द तुम्हाला 4 लेटर्समध्ये दिसतील. आणि नंतर 5 और 6मध्ये तुम्हाला मी 5शीच बनवलेले आहेत. सेंटर, रूट, कोर्ट, टेन्युअर, त्याच्यानंतर काउंट असे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार आहेत. आय होप की तुम्ही ते शब्द शोधाल. खूप सोपा शब्द आहे ना. असा एक प्रश्न आपल्याला 100% हमखास कशात येणार असतो, बोर्ड परीक्षेत येत असतो. त्यामुळं असं सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा. आणि मिनिमम 3 लेटर्स त्याच्यामध्ये आपल्याला शब्द लिहावे लागतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब इन इंग्लिश. तुम्हाला ह्या ज्या 2 प्रोव्हर्ब दिलेल्या आहेत त्या इंग्रजीमध्ये ट्रान्सफर करायचे. आपल्याला ट्रान्सलेशनचा क्वेश्चन नंबर 7 येतो, त्याच्यामध्ये असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. सो जनसेवा हीच ईश्वर सेवा असा एक कोट आहे किंवा असं एक प्रोव्हर्ब आहे, अशी एक म्हण आहे. सो याचं उत्तर येतं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे जनसेवा म्हणजे लोकांची सेवा हीच देवाची सेवा असते. आणि पेरावे तसे उगवते, ॲज यू सॉ सो शाल यू रेफ. अशा पद्धतीनं तुम्हाला 2 प्रोव्हर्ब्स इंग्रजीमध्ये सांगता येतील. आणि पुढं तुम्हाला एक असं दिलेलं पण, डू यू नो द प्रोव्हर्ब्स इन मराठी, ट्राय टू कन्वर्ट देम इन इंग्लिश. तुम्हाला मराठीमध्ये काही प्रोव्हर्ब्स माहिती असतील तर त्यांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही काही मजेदार म्हणीसुद्धा आहेत पहा. आपल्याला त्याचा अर्थ असा वाटतो वेगळा, पण त्याच्या मागं दडलेला अर्थ वेगळा असतो. जसं एव्हरी डॉग हॅज हिज डे. ओके. आपण डॉग असं विचार करतो, मग डॉग आहे, डे आहे, मग काय असेल, पण त्याचा अर्थ होतो 4 दिवस सासूचे. ठीक आहे. बोन्स फॉर लेट कमर्स, म्हणजे लेट कमर्स म्हणजे उशिरा येणारे. बोन्स म्हणजे काय तर हाडं. मग हा उशिरा येणाऱ्यांना हाडं भेटतील असं घ्यायचं का अर्थ तर नाही. हाजीर तो वजीर. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला, अंथरूण पाहून पाय पसरावेत. अशा खूप मजेदार म्हणी आहेत. आय होप की तुम्ही त्या सर्च कराल, आनंद घ्याल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन appropriate title to it. Use the following points. Birds and animals, love, affection, loyal, our best friends, serves us. नंतर आहे protection and security, kindness, honest, compassion, do not hurt or destroy us, आणि loneliness avoided. हे पॉईंट्स आहेत. प्राण्यांवरती तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला टायटलसुद्धा द्यायचं आहे. बर्ड्स अँड ॲनिमल्स आवर रियल फ्रेंड्स असं मी टायटल देतो आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं हे जे आहे ते तुमचं सुरू होणार आहे. काय बघा, बर्ड्स अँड ॲनिमल्स आर द पार्ट ऑफ आवर सराउंडिंग. आपल्या सराउंडिंगचं ते पार्ट आहेत. ठीक आहे. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर द गिफ्ट्स गिव्हन बाय द नेचर टू द ह्युमन बिईंग. माणसाला मिळालेले काय सुंदर असं गिफ्ट आहे, देवानं वेळ काढून बनवलेलं असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट पुढं म्हटलेलं आहे मेनी ॲनिमल्स आर यूज टू हेल्प द ह्युमन. खूप ॲनिमल्स हे माणसाच्या उपयोगासाठी बनलेले आहेत. दे आर व्हेरी लॉयल टू ह्युमन बिईंग. माणसासाठी ते खूप कशा आहेत, निष्ठावान आहेत, नम्र आहेत. द डॉग सर्व्स द ओनर लाईक अ सिक्युरिटी गार्ड.
म्हणजे डॉग हा माणसाला एखाद्या सिक्युरिटी गार्डसारखा काय करतो, सर्व करतो. द बर्ड्स आर युजफुल फॉर प्लांटिंग ट्रीज. द स्प्रेड दे स्प्रेड पाहिजे, इथं द झालं. ओके, या ठिकाणी काय लिहाल, दे स्प्रेड. ओके, दे स्प्रेड द सीड्स इन द सराउंडिंग, म्हणजे आपल्या आजूबाजूला काय करतात ते, तर जे छोट्या छोट्या बिया आहेत त्या काय करतात, स्प्रेड करण्याचं त्यांच्या विष्ठेमार्फत काम करतात. आपण विज्ञानात शिकलो आहे. दे हॅव द फिलिंग्स लाईक अस, दे आर ऑनेस्ट विथ देअर ओनर. आपल्यासारख्या फिलिंग्स असतात, त्याचबरोबर ते ओनरबद्दल कसे असतात, खूप ऑनेस्ट असतात. ऑक्स, काऊ, डॉग, कॅट, बफेलो, डॉंकीज एटसेट्रा आर व्हेरी युजफुल फॉर अस. Sometimes we see them in bad condition. We should not hurt them. We must protect them. Is this world possible without them? Definitely no. In summer days, we should keep them some water and grains in our gallery. Save the animals and birds, they will save us. ओके, अशा पद्धतीने एखादी प्रोवर्ब किंवा एखादं छानसं वाक्य, मोठं किंवा सुभाषित ज्याला आपण म्हणतो तसं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर अजून त्याला शोभा येत राहते. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10. कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. न्यूजचे प्रकार तुम्हाला माहिती असतील बघा. आपण जर न्यूजपेपर ओपन केला तर तुम्हाला राजकीय गोष्टी दिसतील. ठीक आहे, पॉलिटिकल न्यूज ज्याला आपण म्हणतो, ॲग्रिकल्चरल किंवा शेतीशी रिलेटेड असतील, काही स्पोर्ट्सशी रिलेटेड असतील, फायनान्शियल असतील. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या न्यूज, तसे न्यूजचे तुम्हाला प्रकार या ठिकाणी लिहायचे. जसं पहिला दिलेला आहे बिझनेस. नेक्स्ट मी पकडेल पॉलिटिकल न्यूज. थर्ड वन पकडेल इकॉनॉमिकल, ज्याला आपण फायनान्शियल असं सुद्धा म्हणतो. स्पोर्ट्स आहे गिवन. देन एंटरटेनमेंट अँड द लास्ट ॲग्रिकल्चरल. अशा वेगवेगळ्या न्यूजचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. आता टेम्पलेट फॉर न्यूज रिपोर्ट, त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिले आहेत बघा. जसं की हेडलाईन, दॅट मस्ट बी कॅची. हेडलाईन कसं असलं पाहिजे, एकदम कॅची असलं पाहिजे. देन डेट लाईन, कधी घडली आहे घटना, डेट असेल, प्लेस असेल, रिसोर्स कुठून आहे, कोणाकडून घटना कळालेली आहे, रिसोर्स पर्सन कोण आहे, किंवा रिसोर्स एखादं हे असते, युनिट असतं कुठलं तरी, कोणाकडून ती गोष्ट मिळाली. इंट्रो, डायरेक्ट आपल्याला हे न करता त्याच्याशी रिलेटेड थोडेफार इंट्रोडक्शन तुम्हाला आधी द्यावं लागतं. शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती द्यावी लागते. पहिल्या पॅराग्राफमध्ये ठोकळा माहिती द्यायची आणि मग मात्र डिस्क्रिप्शनमध्ये द्यायची, आणि ॲट द लास्ट कन्क्लुजन मस्ट बी देअर. तुम्हाला थोडंसं कन्क्लुजन किंवा निष्कर्ष आपण म्हणूयात ते तुम्हाला द्यावं लागतं. बी आहे रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट द डेटलाईन इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ. तुम्हाला खाली 2 न्यूज दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला डेटलाईन असेल त्याची, शॉर्ट पॅराग्राफ किंवा ज्याला आपण इंट्रो म्हटलं होतो तर ती तुम्हाला लिहायचं आहे. पहिला आहे अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट. समजा हे तुमचं पहिलं टायटल आहे, सो यू विल गिव्ह द टायटल आणि त्याच्या खाली मग तुम्हाला काय लिहायचं आहे, डेटलाईन काय आहे, कधीचं आहे, कुठल्या निमित्तानं आहे, थोडंसं इंट्रो देऊन शॉर्ट पॅराग्राफ्स बनवायचे आहेत. ओके. आणि नेक्स्ट आहे इंडियाज फर्स्ट एव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड बाय IIHM. IIHM कडून पहिली टुरिस्ट युनिव्हर्सिटी काय होते, स्थापन केली जाते. अशा अर्थानं तुम्हाला एक काय करायची, न्यूज बनवायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं याच्यात तुम्हाला ते न्यूज बनवायच्या आहेत. आय होप की तुम्ही हे समजून घेतलं असेल. इथं तुम्हाला सी दिली आहे बघा, न्यूज आहे काय दिले, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स गिव्हन बिलो. तुम्हाला अशा पद्धतीनं काय करायचं आहे, न्यूज बनवायचं. जसं समजा हेडलाईन आहे टायगर अटॅक्स 8-year-old बॉय ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षाच्या मुलावरती टायगरनं काय केला, हल्ला केला. अशा अर्थाची किंवा अशी लाईन असणारी एक न्यूज आहे. मग डेटलाईन काय आहे, कधी घडलं, लीड लाईन काय आहे, महत्त्वाची लाईन ज्याला कसं घडलं, काय केलं, म्हणजे अगदी 2 ओळी, एखाद्या दुसऱ्या ओळीत तुम्हाला ती कळाली पाहिजे न्यूज, अशा पद्धतीची लाईन असेल. नंतर बॉडी ऑफ द रिपोर्ट यूज ओनली थर्ड पर्सन, म्हणजे काय की आपण त्यात इन्क्लूड असतोय का, तर नाही, थर्ड पर्सन, ही, शी, इट हे सब्जेक्ट वापरून तुम्हाला ते लिहायचं आहे. प्रोनाऊन्स किंवा पॅसिव्ह व्हॉइस, तुम्हाला ग्रामरसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं यूज करायचं आहे. कन्क्लुजन, रेफरन्स, कन्क्लुजनसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे, नेमकं काय याच्यातून आपण काय निष्कर्ष काढले पाहिजेत. टू सिमिलर पास्ट फ्युचर, म्हणजे तुम्हाला हे जे लिहायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे. सिम्पल पास्टमध्ये शक्यतो आपल्याला ते न्यूज काय करायची असते, लिहायची असते. ठीक आहे.
तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आहेत आणि तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी शेवटी दिलेली आहे, कट एनी न्यूज फ्रॉम इंग्लिश न्यूजपेपर अँड स्टिक इन युअर नोटबुक. इंग्लिश न्यूजपेपरमधली एखादी न्यूज कट करा आणि ती तुमच्या वहीमध्ये काय करा, चिटकवून घ्या. तुम्हाला त्याचा नेमका ठोकताळासुद्धा लक्षात येईल. आय होप की या व्हिडिओमध्ये जे काही क्वेश्चन 1 पासून 10 पर्यंत प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.